रुक्मिणी मातेच्या मंदिरावर पण बरेच आघात झाल्यामुळे हे मंदिर तुटले गेले होते. पण याचे नूतनीकरण मूळ रचना जपत केले गेलेले आहे. मंदिर बांधकामासाठी वाळू मिश्रित पिवळ्या दगडाचाच वापर केला आहे, कारण अगदी मंदिरा लागून अरबी समुद्र आहे, म्हणजे खारी हवा ही सतत मंदिरावर आदळत असते. द्वारका यात्रा रुक्मिणी मातेच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानली जाते. गुजरातमध्ये नवविवाहित जोडपे रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी खास करून येतात. इकडे अशी मान्यता आहे की रुक्मिणी मातेच्या दर्शनाने वैवाहिक जीवनात शांतता आणि समजूत वाढते. फक्त जर आजूबाजूला अजून स्वच्छता ठेवली तर हे मंदिर आहे त्यापेक्षा अजून खूप देखणे दिसेल. भेटूयात पुढील भागामध्ये. तोपर्यंत मला अनुमती द्या. नमस्कार.